are going to discuss is central tendency. In your research, you always have to focus on this 3 or 4 different type of central tendency value. You multiple time you have to calculate mean, median, or mode, or standard deviation also. Okay, so what is meant by central tendency, and how you can measure the central tendency, right? So central tendency is the single value, okay, which represent your entire data. म्हणजे if I want to calculate the mean of class, let's say MSc1 class, which have 50 students, so single value तुम्हाला मिळेल की जी व्हॅल्यू तुम्हाला पूर्ण क्लास बद्दल आयडिया देईल की तो क्लास कसा आहे. ओके, जर मी 50 मुलांचे मार्क्स तुम्हाला लिहून दिले डेटाच्या फॉर्म मध्ये, तुम्हाला त्या मार्क्स कडे बघून काही समजणार नाही. पण if I calculate mean or median or mode of that particular data, and if I give you single value, तुम्हाला त्या क्लास बद्दल कन्क्लुजन करायला खूप इझी होईल. म्हणून ही जर सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यूज आहेत ना, ह्या स्टॅटिस्टिक्सच्या सगळ्या टेस्ट मध्ये अप्लाय होतात. राईट फ्रॉम स्टँडर्ड डेव्हिएशन, कोरिलेशन, रिग्रेशन, एफ टेस्ट, सगळीकडे तुम्हाला ह्या व्हॅल्यू लागणार आहे. ओके, सो सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू इज दी नथिंग बट द सेंट्रल व्हॅल्यू विच रिप्रेझेंट एंटायर डेटा, सिंगल व्हॅल्यू विच रिप्रेझेंट एंटायर डेटा. आणि तुम्हाला ती 3 डिफरंट टाईपनी काढता येते. तुम्हाला मीन काढता येते तुमच्या डेटाची, किंवा मीडियन काढता येते, किंवा मोड पण काढता येते. ओके, आता मी डीप जाणार नाही, पण मीन म्हणजे काय आणि फॉर्म्युला, मीडियन त्याचा फॉर्म्युला, मोड त्याचा फॉर्म्युला, राईट. ओके, सो मीन मध्ये 3 टाईप आहेत मीनची: अर्थमॅटिक मीन, जिओमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन. ओके, त्याच्यापैकी आता अर्थमॅटिक मीन इन शॉर्ट सांगतो. व्हॉट इज मीन बाय अर्थमॅटिक? Arithmetic mean can be defined as it is nothing but the given set of observation is the ratio of, in for a given set of observation, the ratio of sum of total observation divided by total number of observation. म्हणजे काय करता तुम्ही अर्थमॅटिक मीन मध्ये, तुम्हाला तुमचा जो डेटा आहे त्या डेटाची सम करता आणि डिवाइडेड बाय त्याचा नंबर जो असेल त्याने त्याला डिवाइड करता. एकदम सिंपल आहे अर्थमॅटिक मीन. ओके, दिस इज द फॉर्म्युला. एक्स बार इज द सिम्बॉल ऑफ अर्थमॅटिक मीन. X bar is equal to summation of x divided by small n. X bar म्हणजे mean, summation x means summation of all the observation, and small n means total number of observation. Where इथे लिहिले बघा खाली, x bar is your mean, summation of x is sum of total number of observation, and small is number of observation. आता मी मगाशीच एक एक्सप्लेन केलं तुम्हाला की 3 टाईपचे डेटा आहेत: सिंपल डेटा, अनग्रुप डेटा and group data. म्हणजे मीनचे 3 फॉर्म्युले: मीन फॉर सिंपल डेटा, मीन फॉर अनग्रुप डेटा, मीन फॉर ग्रुप डेटा. मीडियनचे 3 फॉर्म्युला, मोडचे 3 फॉर्म्युला, राईट. सो टोटल नंबर ऑफ फॉर्म्युले विल बी 9. ओके, पण आपल्याला हे सगळ्या गोष्टीची गरज नाही. तुम्हाला फक्त मी सिंपल डेटासाठी मीन कसा काढतो आपण असा काढतो. एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डिवाइडेड बाय स्मॉल एन. ओके, हे काय आता आपण रेग्युलरली यूज करत असतोय. सपोज तुमचे ऑब्झर्वेशन असे 10, 15, 25, 30, 50. Okay, 10, 15, 25, 30, 50, and I want to calculate the mean. So the simple step is I have to add all this observation divided by 5, because there are 5 number of 1, 2, 3, 4, and 5. So total number of observation is 5. So for calculating mean of this data, सगळ्यांची सम करायची, summation of x, so all 130 divided by 5. Okay, so this is this mean of arithmetic mean of simple data. Okay, so 130 divided by 5, the value of mean will be 26. आता मीनच काढायची मला, पण अनग्रुप डेटाची. त्या केसमध्ये काय करणार मी, मीन ऑफ अनग्रुप डेटा, ऑल्सो कॉल्ड एज मीन ऑफ डिस्क्रेट डेटा. इथे थोडंसं ट्रिकी आहे बघा. एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स डिवाइडेड बाय कॅपिटल एन. स्मॉल एन नाही, इथे कॅपिटल एन. काय फरक कॅपिटल मध्ये? सो all the frequencies summation will be capital N. Yes, right. Summation of total number of observation घेत नाही आपण, तर फ्रिक्वेन्सीची सम घेतो. दॅट इज युअर कॅपिटल एन, राईट. सो फॉर्म्युला बघा काय. मला ह्या तिन्ही पण गोष्टी आपल्याला पुढे लागणार आहेत. मीन सिंपल डेटाची, अनग्रुप डेटाची आणि ग्रुप डेटाची काढता आली पाहिजे. का तर ते पुढे तुम्हाला सगळ्या टेस्टमध्ये यूज होतो. मीडियन आणि मोड एवढं महत्वाचं नाही आपल्याला, मीन खूप महत्वाचं आहे. तो मीन कसा काढायचा अनग्रुप डेटाचा? दिस इज दी फॉर्म्युला. एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स डिवाइडेड बाय कॅपिटल एन. आणि प्रॉब्लेम बघा,
So calculate the average bonus paid per member by company. For example, हा नॉन ऍग्रिकल्चर किंवा नॉन बायोसायन्स प्रॉब्लेम आहे की हा बोनस आहे, एका कंपनीने 500 पासून 1100 पर्यंत बोनस दिलाय. ओके, त्यांच्या वर्करला 500 बोनस किती लोकांना भेटला? एक. 700 रुपये बोनस कितीला भेटला? 5. 1000 रुपये 2. 1100 1. राईट. So this is your variables. Bonus is your variable, and number of worker or person is your frequency, right? ओके, तर मी काय करणार आहे आता, मला याचा मीन काढायचा आहे. हा पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागेल हा डेटा कुठला आहे. सिंपल आहे, अनग्रुप आहे का ग्रुप आहे? कुठला डेटा आहे? अनग्रुप. का? तर व्हेरिएबल आहेत आणि त्याच्या समोर फ्रिक्वेन्सी आहे. इथे जर ग्रुप असते पहिल्या कॉलम मध्ये तर आपण याला ग्रुप डेटा म्हटलो, पण इथे एक ग्रुप नाही आहे, सिंगल इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आहे. सो इट इज अनग्रुप डेटा अँड दिस इज युअर फ्रिक्वेन्सी, राईट. मी काय करणार, फॉर्म्युला पहिले लिहून घेणार. फॉर्म्युला काय आहे? समेशन ऑफ एफ एक्स, हा फॉर्म्युला आहे आपला एक्स बार. समेशन ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय कॅपिटल एन. सिंपल आहे. आणखी एक कॉलम ऍड करायच्या समोर एफ एक्स आणि एफ मीन्स युअर फ्रिक्वेन्सी, दॅट इज नंबर ऑफ पर्सन, अँड एक्स मीन्स युअर व्हेरिएबल बोनस. इथे लिहिलंय बघा, एक्स इंटू एफ. करून घ्या थर्ड कॉलम मध्ये. 500 इंटू 1 500, 600 इंटू 3 1800. हे का घेतोय मी? हे सिंपल वाटत असेल, ज्यावेळेस आपल्याला टेस्ट घ्यायचे त्यावेळेस त्याच्यातले खूप किचकट प्रॉब्लेम आहे. ओके, हा, तर प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन करून पुढे घेतलं तुम्ही, तो झाला तुमचा एफ एक्स. अँड देन यू हॅव फाइंड द सम ऑफ एफ एक्स. इथे काढली बघा समेशन, याची समेशन केली कॉलम नंबर 3 ची, ती आली तुमची आय थिंक 19,900, राईट. आता तुम्ही कॉलम नंबर 2 ची पण सम करून घेतली, ती आली 25. इट इज नथिंग बट द एन. मॅमने सांगितलं असतं समेशन ऑफ एफ इज नथिंग बट द कॅपिटल एन अँड एफ एक्स समेशन तर तुम्हाला थर्ड कॉलम मधून भेटून जातं. ह्या दोन व्हॅल्यू आल्या की तुम्हाला मीन काढता येते. कॅपिटल एन काढला, समेशन ऑफ एफ एक्स काढलं. एफ एक्स ह्या कॉलमची सम म्हणजे समेशन ऑफ एफ एक्स, राईट. डायरेक्टली ऍड करा व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये. एक्स बार इज इक्वल टू 19,900 डिवायडेड बाय, दॅट इज समेशन ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय कॅपिटल एन 25. The mean will be 796. Okay, so in this case, so what will be your conclusion? Your conclusion is the average bonus paid by that company to 25 worker is 796. म्हणजे काहींना 1100 रुपये मिळाला, काहींना 600 मिळाला, पण ऍव्हरेज प्रत्येकाला किती पैसे गेलेत? 796 रुपये. ओके, तुमचे व्हेरिएबल तुम्हाला एक्सप्लोर नंतर वेगळे दिसतील, एक टॉपला दिसेल, एक बॉटमला दिसेल, पण मीन काढणं गरजेचं आहे. ऍव्हरेज कळायला पाहिजे की ऍव्हरेज डेटा काय दाखवतो. तिथे एक्स बार तुमचा 796 आला अँड दिस इज युअर कन्क्लुजन. येस, द ऍव्हरेज बोनस पेड पर मेंबर बाय कंपनी 796 रुपीज. ऑलवेज रिमेंबर, इन स्टॅटिस्टिक्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज मेकिंग व्हॅलिड कन्क्लुजन. तुम्हाला स्वतःच्या एक्सप्लेन नंतर कन्क्लूड करता आला पाहिजे एक्सप्लेन, की तुम्हाला एक्सप्लेनच्या शेवटी काय मिळालं. 1-2 लाईन तुमच्या स्वतःच्या पाहिजे. आपण म्हणतो ना की पीएचडी थिसिस कधी चांगला की ज्याच्यात तुमची 2 लाईन स्वतःच्या पाहिजे, ज्या जगाला माहिती नाही तुम्ही सांगता. ओके, सो कन्क्लुजन शुड बी व्हेरी important in the statistical observations. You should make valid conclusion at the end of statistical test, right? Now the last type of mean is mean of continuous data. आणि mean of continuous data फॉर्म्युला बघा, x bar is equal to, इथे फक्त x च्या ऐवजी m आहे, summation of fm divided by capital M. Everything will going to remain same. Only x is replaced by m. आणि m म्हणजे काय ते इथे दिलंय बघा. Summation of fm is sum of frequency into midpoint. प्रत्येक क्लासचा मिड पॉइंट घ्यायचा, त्याला आपण m म्हणतो. And then you are going to use this formula. Problem बघा. Calculate the arithmetic mean from the given data. Okay, बघा. इथे क्लास दिलेला आहे, इथे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि हे 2 कॉलम तुम्ही ऍड केले. डेटामध्ये नव्हते हे कॉलम. डेटा कलेक्ट करताना तुमच्याकडे एवढा चालता, फर्स्ट 2 कॉलम. ओके, सो फर्स्ट क्लास इज 3 to 5, 5 to 7, 7 to 9, 9 to 11 and 11 to 13. And frequency is 14, 16, 25, 12, 22. Okay, so if you want to calculate mean of this data, काय इथे 2 आहे मध्ये, 2 इमॅजिन करा, 2 2 2. ओके, 3 to 5, 5 to 7, 7 to 9, 9 to 11, 11 to 13. सो मी काय करणार, पहिले तो प्रॉब्लेम फॉर्म्युला बघा. एक्स बार इज इक्वल टू
समेशन ऑफ FM डिवायडेड बाय कॅपिटल N. मला काय काय लागतंय? FM लागतंय. म्हणजे मला हा कॉलम लागणार आहे, लास्ट कॉलम FM वाला. आता याच्यात M काय आहे तर मिड पॉईंट आहे, मग इथे एक कॉलम ऍड करून घ्या मिड पॉईंट. इथे फक्त 5 क्लास आहे या डेटामध्ये किंवा 5 ग्रुप आहे म्हणून सिंपल वाटतंय. आपल्या रिसर्चमध्ये खूप सारे मोठाले ग्रुप होतात, डेटा येतो 30 ग्रुपवाला. त्या केसमध्ये हा टेबल पण खूप डिफिकल्ट जातो बनवायला. इकडे बघा क्लास, पहिला क्लास आहे 3 to 5, त्याचा मिड पॉईंट आहे 4. मिड पॉईंट काढायचा प्रत्येक क्लासचा. मिड पॉईंट कसा काढायचा? लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. 5 अधिक 3 डिवायडेड बाय 2, इथे आला 4. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट, 5 is lower limit, 7 is your upper limit. 5 plus 7 divided by 2, it will be 6. 7 plus 9 divided by 2, it will be 8. 9 plus 11 divided by 2, 10. And 11 plus 13, which is nothing but the 24 divided by 2, 12. तुम्ही मिड पॉईंट काढून घेतले आणि मग अशी आपण हे मल्टिप्लाय बाय हे केलं. आता तुम्हाला मिड पॉईंट मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी करायची. 14 मल्टिप्लाय बाय 4, इट विल बी 56. राईट, इथे बघा 16 multiplied by 6, it will be 96. 25 multiplied by 8, 200. In this way, you have to find out FM value, and finally, just add all the FM to get summation of FM, which is 736. म्हणजे तुम्हाला पहिली व्हॅल्यू मिळाली समेशन ऑफ एफ फॉर्म्युला मधली. दुसरी व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला कॅपिटल N, which is nothing but the frequency ची सम. 14 plus 16 plus 24, 25 plus 12 plus 22, it will going to become 89. Okay, so 736 is the formula. X bar is equal to 736 divided by 89, and the answer is 8.26. Okay, so this is your X bar, arithmetic mean of group data. Formula परत एकदा सांगतो. Formula of simple mean, X bar is equal to summation of X divided by small n. Ungroup, X bar is equal to summation of Fx divided by capital N. And group, X bar is equal to summation of Fm divided by capital U. Right? So there are 3 different formulas of arithmetic mean, आणि हेच वापरायचे पुढे आपल्याला. प्रत्येक टेस्ट मध्ये आपण मीनच वापरतो मीडियन आणि मोड पेक्षा. तर मी आता मीडियन आणि मोड डिटेल मध्ये घेणार नाही. सिमिलरली मीडियनचे पण 3 फॉर्म्युले आहेत आणि मोडचे पण 3 फॉर्म्युले आहेत. ओके, बघायचं जे जॉमेट्रिक मीन आपल्याला लागत नाही जास्त. Geometric mean of simple data, ungroup data, and group data. I'm going to share these notes with sir, so don't worry. The next is median. Yes, फक्त medianचा concept सांगतो, प्रॉब्लेम घेणार नाही. What is median? हा मॅडम, median सांगता येईल का? I think median is the central value around which most of the data or also type of central tendency. Central tendency चे 3 व्हॅल्यू आहेत, mean, median and mode. नावात आहे median. Median is nothing but the value which is divide data into 2 equal parts. Median is the middle value which divide data into 2 equal parts. म्हणजे इमॅजिन करा, एखाद्या क्लासला 50 मुलांचा क्लास आहे. त्या 50 मुलांच्या क्लासमध्ये मिनिमम मार्क्स आहे 50 जे 60 आणि मॅक्झिमम 80. Okay, so minimum marks score by student in that particular class is 60 and maximum marks is 80 आणि median ची व्हॅल्यू आली तुमची 71. याचा अर्थ असा होतो की 71 किंवा 71 पेक्षा कमी मार्क्स 50 पैकी 25 मुलांना आणि 71 किंवा 71 पेक्षा जास्त मार्क्स उरलेल्या 25. That means median is the value which divide data into 2 equal parts. Central most value. Central value is nothing but the mean. तुम्हाला 3 गोष्टी समजल्या ना, फक्त डेफिनेशन मीन, मीडियन आणि मोडच्या, इट इज सफिशियंट. मीन इज नथिंग बट द ॲव्हरेज. मीडियन इज द व्हॅल्यू विच इज सेंट्रल टू द डेटा विच डिवाइड डेटा इंटू 2 इक्वल पार्ट. मीडियनच्या अगोदर 50% व्हॅल्यू असतात आणि नंतर 50% व्हॅल्यू असतात. ओके, आय हॅव सिम्पल क्वेश्चन. 1000 युनिटचा एक्सपेरिमेंट लावला तुम्ही PhD मध्ये. तुम्ही एक ऑब्झर्वेशन घेताय आणि तुमचे मीडियन आले 300. 1000 युनिटचा एक्सपेरिमेंट आहे आणि मीडियनची व्हॅल्यू आली 300.
व्हॉट इज द मिनिंग ऑफ इट? याचा अर्थ काय? कोण सांगतो? 1000 युनिटचा एक्सपेरिमेंट मी लावला होता. कुठला असेल? तुमची मीडियनची व्हॅल्यू 300 आली त्यात अप्लाय करून. याचा अर्थ काय होतो? द मिनिंग ऑफ दिस इज की 300 जे तुमचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्या खाली 1000 पैकी 500 युनिट आहेत. 500 युनिटला 300 किंवा 300 पेक्षा कमी ऑब्झर्वेशन आलेलं आहे आणि उरलेल्या 500 ला 300 किंवा 300 पेक्षा जास्त कुठलं असेल ऑब्झर्वेशन? काही पण तुम्ही नोट डाऊन केलं असेल, पण 300 किंवा 300 पेक्षा कमी वाले 500 आहेत आणि 300 किंवा 300 पेक्षा जास्त वाले 500. सो मीडियन इज द व्हॅल्यू विच डिवाइड डेटा इंटू 2 इक्वल पार्ट. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सांगणार नाही मी. दिस इज युअर मीडियन ऑफ सिम्पल डेटा, कारण की हे पुढे लागत नाही मला. अरेंजिंग असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण डेटा अरेंज करतो आणि तुम्हाला लगेच मीडियनची व्हॅल्यू भेटून जाते सिम्पल डेटामध्ये. प्रॉब्लेम दिलेला आहे त्याचा. मीडियन ऑफ अनग्रुप डेटा पण तुम्हाला काढता येते. हा, मीडियन ऑफ अनग्रुप डेटा त्याचा हा फॉर्म्युला आहे. आणि मीडियन ऑफ ग्रुप डेटा, 3 टाईपचे डेटा असतात, पहिलेच क्लिअर केलेलं आहे. त्याचा हा फॉर्म्युला एल प्लस एन बाय 2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू आय. ओके, पण हा आपल्याला लागत नाही म्हणून मी आता घेत नाही. आणि लास्ट आपला येतो सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू मोड. मीडियन तुम्हाला ग्राफच्या साह्याने पण काढता येते. फॉर्म्युला वापरायचा नसेल तर यू कॅन कॅल्क्युलेट मीडियन विथ द हेल्प ऑफ ग्राफ. नाउ द लास्ट टाइप ऑफ सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू इज मोड. येस, मोड. मॅमने जे सांगितलं, द मोड इज द व्हॅल्यू विथ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. कुठल्या पण डेटामध्ये तुमचा मोड कसा काढायचा की ज्या व्हेरिएबलची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त तो तुमचा मोड. ओके, इट इज द ऑब्झर्वेशन विच इज मोस्ट कॉमन इन द डेटा सिरीज. सगळ्यात कॉमन ऑब्झर्वेशन जे आहे डेटा सिरीजचं त्याला आपण म्हणतो मोड. आणि मोडचा पहिला आहे मोड ऑफ सिम्पल डेटा. सिम्पल डेटाचा मोड आपण कसा काढतो? हा तुमचा सिम्पल डेटा मी अगोदरच क्लिअर केलं. तर सिम्पल डेटा इज द डेटा विदाउट फ्रिक्वेन्सी. फक्त एका सिंगल लाईन मध्ये कॉमा करून डेटा तुमच्याकडे आलेला आहे. तुम्हाला याचा मोड काढायचा आहे. फक्त बघून पण सांगू शकतो आपण मोड का कुठला आहे. कोण सांगतो मोड किती येईल याचा? मॅक्झिमम टाइम रिपीट झालेली व्हॅल्यू म्हणजे मोड. मॅक्झिमम टाइम कोण आलेला आहे याच्यात? बघा इकडे 13 इथे 1, हा 13 इथे आहे 2, 13 3 आणि 13 4 वेळेस आला. 14 किती वेळेस आला बघा? 1 2 3 4 5 and 6 म्हणजे 14 ची फ्रिक्वेन्सी 6 आहे. आता मी खाली ना एक टेबल बनवून घेणार. याला आपण म्हणतो टॅली मार्क्स. आपल्याला माहिती आहे, पहिला असतो व्हेरिएबलचा, दुसरा कॉलम असतो टॅली मार्क आणि तिसरा असतो फ्रिक्वेन्सी. म्हणजे माझ्याकडे किती पण मोठा डेटा असेल, 2 पानाचा डेटा असेल, कॉलम करून कॉमा करून लिहिलेला, तुम्हाला टॅली मार्क्स पहिले द्यायला लागतात आणि ह्या डेटाचं कन्व्हर्जन टॅब्युलर फॉर्म मध्ये करून घ्यायचं. आता हे कसं करायचं? डेटा एकदा बघून घ्यायचा आणि डेटामध्ये मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे? मिनिमम व्हॅल्यू 9 आहे, इथे दिसते बघा. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कुठली आहे? 16, इथे दिसते. मग पहिल्या कॉलम मध्ये लिहून घ्या 9 10 11 16 पर्यंत. तुमचं पहिलं काम. लोकेट द मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यू फ्रॉम द डेटा, राईट? दे विल गोइंग टू बिकम लिमिट ऑफ युअर व्हेरिएबल. लोअर लिमिट आणि अपर. 9 आणि 16 मधलं सगळं लिहून घेतलं. आता टॅली मार्कचा सेकंड कॉलम करा. सिंपल आहे. 14 ला कट करा, 14 ला एक लाईन द्या, राईट? आपण टॅली मार्क कशी करतो माहिती आहे आपल्याला. सिमिलरली 15 ला ज्यावेळेस तुम्ही कट करता 15 ला इथे एक लाईन द्या. 13 ला कट करता 13 ला लाईन मारा, राईट? सिमिलरली यू हॅव टू go consider entire data and then just count the mark count करा लास्ट मध्ये. तो तुमचा फ्रिक्वेन्सी झाला. हा एक्झाम्पल खूप सिंपल आहे बरं का. 1 1 3 6 1 आणि मग सगळ्यात बघा सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे? 6. बघा पहिल्या कॉलम मध्ये त्याची रिप्रेझेंटेटिव्ह व्हेरिएबल आहे 14. सो युअर मीडियन इज 14. सॉरी, मोड इज 14. याचा अर्थ काय होतो? तुमच्या सिंपल डेटाचा मोड, हा तुमचा डेटा होता सिंपल, त्याचा मोड तुम्ही काढला आणि तो आला 14. ओके, ज्यावेळेस अनग्रुप डेटा असेल, अनग्रुप पुढे, हा यस, मोड ऑफ अनग्रुप डेटा. काही नाही, सिंपल फक्त ऑब्झर्व करा सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठली आहे? 16, म्हणजे मोड आला 16, राईट? ते दिलंय त्यांनी व्हेरिएबल आणि फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त कुठली आहे? 16, म्हणजे मोड आहे 16. ओके, हे आपण म्हणू शकतो. बट
येस, इथं म्हटलंय बघा 16. पण काही काही केसमध्ये इथं म्हटलंय बघा मी बट कधी कधी व्हॅल्यूज ऑन आयदर साइड ऑफ 16 इज ऑल्सो लार्ज. व्हॅल्यू बघा ना, 16च्या दोन्ही साईडच्या व्हॅल्यू बघा. 16 तुमचा मोड आला कारण की त्याची फ्रिक्वेन्सी 60 आहे. बट बिफोर 16 इज व्हॅल्यू 14 विच आर फ्रिक्वेन्सी 55 अँड आफ्टर 16 इज व्हॅल्यू 18 विच आर फ्रिक्वेन्सी 55. ह्या दोन व्हॅल्यू पण मोठ्या आहेत ॲज कम्पेअर टू 60, म्हणजे बऱ्याच त्याच्या क्लोज आहेत. त्या केसमध्ये तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशननी सांगता येत नाही मोड कुठला अनग्रुप डेटाचा. तुम्हाला एक टेक्निक वापरायला लागते, त्याला आपण म्हणतो ग्रुपिंग अँड अनालिसिस टेबल. त्याच्या स्टेप्स येतात. सो यू हॅव टू फाइंड आउट, यू हॅव टू डू ग्रुपिंग अँड अनालिसिस ऑफ डेटा या स्टेप वापरून, आणि मग तुम्हाला मोड काढता येईल. ओके, इतकं हे आपण आता घेणार नाही. ऑनलाईन शिकवणं सोपं नाही. अनालिसिस टेबल आणि मग तुम्हाला ग्रुपिंग अनालिसिस टेबल वापरून मोड काढता येतो. आणि लास्ट टाइप ऑफ मोड, लास्ट टाइप ऑफ सेंट्रल टेंडन्सी दॅट इज मोड ऑफ ग्रुप डेटा. इथे बघा, मोड ऑफ ग्रुप डेटा तो आपण काढतो या फॉर्म्युल्याने. L plus delta 1 upon delta 1 plus delta 2. म्यूट करा, अनम्यूट कोण आहे? आयशा शेख मॅम. काय काय डिस्कस झालं? सिंपल मीन 3 फॉर्म्युला आहे, मीडियन, मोड. आपल्याला मीन लागणार फक्त पुढे. हा, दिस इज दी मोड ऑफ ग्रुप डेटा. त्याचा फॉर्म्युला टाकला की मोड भेटून जातो. हा, दिस इज युअर फॉर्म्युला. मोड इज 1219. मोड तुम्हाला ग्राफिकली पण काढता येतो. हा, मोड बाय ग्राफिकल मेथड. हिस्टोग्राम वापरून तुम्हाला मोड काढता येतो. परत एकदा सांगतो, मीडियन काढता येतो कर्व वापरून, ऑजिव्ह कर्व, आणि मोड काढता येतो विदाउट युजिंग फॉर्म्युला बाय युजिंग हिस्टोग्राम. येस, merits and demerits of mode. And now next point is point number 4, measures of dispersion. दिसतंय का सगळ्यांना? येस सर. हा, समजून घ्यायचा अर्थ काय. सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू, मीन, मीडियन, मोड म्हणजे सिंगल व्हॅल्यू विच रिप्रेझेंट एंटायर डेटा. किती पण मोठा डेटा असेल तुमच्याकडे, त्याच्यासाठी तुम्ही एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली सिंगल, त्याला म्हणतात सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू. आणि त्या सेंट्रल व्हॅल्यू पासून डेटा किती पसरलेला आहे लांबपर्यंत, त्याला म्हणतात मेजर्स ऑफ डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे हाऊ मच डेटा इज डिस्पर्स फ्रॉम द सेंट्रल व्हॅल्यू. इमॅजिन करा, बघा एक एक्झाम्पल घेतलं होतं मी. तुमच्या क्लासमध्ये 50 मुलं आहेत, मिनिमम मार्क्स आहेत 60 आणि मॅक्झिमम आहेत 80, आणि तुमचा मीन आला 70. इमॅजिन करा, म्हणजे तुमची सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू 70 आहे. डिस्पर्शन कशावर ठरते की सेंट्रल व्हॅल्यू पासून डेटा किती पसरलेला आहे. इथं लोअर कमीत कमी मार्क्स आहेत 60 आणि जास्तीत जास्त आहेत 80. हा जो 10चा फरक आहे ना, मीन पासून, मीन मायनस 10 इज 70 आणि 60 आणि मीन प्लस 10 इज 80. तर सेंट्रल व्हॅल्यू मीन, मीडियन, मोड पासून डेटा किती पसरलेला आहे लांबपर्यंत, लोअर आणि अप्पर एंडला, त्याला आपण म्हणतो डिस्पर्शन. आणि त्याचे काही मेजर्स आहेत. मेजर म्हणजे आपण जसं सेंट्रल टेंडन्सीचे मेजर मीन, मीडियन, मोड, तसे डिस्पर्शनचे मेजर स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हॅरियन्स, स्टँडर्ड एरर, हे आपण आता बघणार आहे. खूप महत्वाचं आहे. डिस्पर्शन म्हणजे सेंट्रल व्हॅल्यू पासून डेटा किती पसरलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे. एक 2 क्लास आहेत ए आणि बी. मला फक्त व्ह्यू पाहिजे तुमची. 2 क्लास आहे ए आणि बी. ए क्लासमध्ये मिनिमम मार्क्स आहेत मुलांना 40 आणि मॅक्झिमम आहेत 80 आणि मीन आहे त्याचं 60. आणि क्लास बी मध्ये मिनिमम मार्क्स आहेत 50, मॅक्झिमम आहे 70 आणि मीन आहे 60. दोघांचा मीन सेम आहे. क्लास ए चा मीन आहे 60, क्लास बी चा मीन आहे 60. डिस्पर्शन कुणाचं, स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू कुणाची जास्त आणि कुणाची कमी येईल. एसडी ची व्हॅल्यू कुठल्या क्लासची जास्त येईल, फर्स्ट का सेकंड? क्लास ए हॅव लोअर व्हॅल्यू 40 and upper value 80 with mean 60. Class B have lower value 50 and upper value 70 with mean 60. Both the class have same mean. तुम्ही दोघांचे पण मीन काढले 60च आले, मग कुठला क्लास चांगला आहे? तुम्हाला विचारलं क्लास दोन्ही पैकी कुठला चांगला आहे, ए चांगला आहे का बी? दोघांना पण 60च मार्क्स आहेत ऍव्हरेज मुलांना. कुठला क्लास चांगला आहे? कोण? जिथे स्टँडर्ड डेव्हिएशन कमी आहे दॅट विल बी द बेस्ट क्लास.
That means A or B, ma'am. Mm, In A, the minimum value is 40 and maximum is say 80 with mean 60. आणि B मध्ये okay. minimum value is 50 and maximum is 70 with mean 60. So which class is good? The other one, B. Yeah, because the dispersion is less. लक्षात ठेवायचं, Yes. कुठल्या पण डेटामध्ये ज्यावेळेस डिस्पर्शन कमी असेल सेंट्रल व्हॅल्यू पासून, तो डेटा जास्त ऍक्युरेट. तुमच्या रिसर्च मध्ये तुम्ही मीन काढला, त्या मीन पासून मीनच्या शेजारी पाहिजे बाकीच्या व्हॅल्यूज. जेवढ्या जास्त पसरलेला तेवढ्या डिस्पर्शनची व्हॅल्यू जास्त येणार, स्टँडर्ड डेव्हिएशन तेवढी एरर जास्त येणार, तेवढा तुम्हाला पेपर पब्लिकेशनला प्रॉब्लेम. ऑलवेज रिमेंबर, क्वालिटी जर्नल डिस्पर्शन चेक करतात. स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू जास्त आली, स्टँडर्ड एररची व्हॅल्यू जास्त असेल तुमच्या डेटामध्ये आणि तुम्ही म्हणताय की माझा डेटा खूप चांगला आहे, तर नाही येतो चांगला. खूप पसरलेला आहे तो सेंट्रल टेंडन्सीच्या जवळ नाहीये, तो खूप त्याच्यापासून डेव्हिएट झालेला आहे, डिस्पर्स झालेला आहे, म्हणजे अॅक्युरेसी कमी आहे. दोन मुलं आहे ए आणि बी. ए ला 5वी पासून 10वी पर्यंतचे मार्क्स तुम्हाला दिले मी, पहिली पासून 10वी पर्यंतचे ए चे मार्क्स आहेत 70, 72, 75, 78, 80, 75, 72, 70 ते 80च्या मध्ये ए. आणि बी आहे ना, बी चे मार्क्स आहेत पहिली पासून 10वी पर्यंत 95, 90, 85, 70, 60, 30, 48, 93. कुठला चांगला वाटतो? हा तर 93 पर्यंत 95 पर्यंत गेलेला आहे बी मध्ये. कोण जास्त कन्सिस्टंट आहे तो चांगला. त्यात मध्ये कन्सिस्टन्सीला महत्व आहे. जरी हायर व्हॅल्यू आणि लोअर व्हॅल्यू जास्त नाहीये, ए स्टुडंटची लोअर व्हॅल्यू 70 आणि अप्पर आहे 80, बी ची लोअर व्हॅल्यू आहे 48 आणि अप्पर आहे 95, नाही उपयोग केला. जेवढा जास्त डिस्पर्स डेटा तेवढी कन्सिस्टन्सी कमी. ओके, लक्ष द्या परत एकदा, जेवढा डेटा जास्त डिस्पर्स तेवढी त्या डेटामध्ये कन्सिस्टन्सी कमी. जेवढ्या तुमच्या व्हॅल्यू स्टँडर्ड डेव्हिएशन सेंट्रल टेंडन्सीच्या जवळ, मीन मीडियन मोडच्या जवळ तुमच्या व्हॅल्यू असतील, तेवढा डेटा जास्त ऍक्युरेट. तुम्हीच ठरवायचं ऍट द टाइम ऑफ डुईंग युअर पीएडी एक्सपेरिमेंट की तुम्हाला डेटा एक्सपेरिमेंट कसा लावायचा आहे की ज्याच्यामुळे डिस्पर्शन किंवा डेव्हिएशन कमी आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा कोइफिशियंट ऑफ व्हॅरिएशन किंवा आता आपण बघणार आहे पुढे स्टँडर्ड एरर कमी जिथे येईल तो डेटा जास्त कन्सिस्टंट. भले मग व्हॅल्यू जास्त नसतील, 95 नसतील, 80च आहे, पण तो डिस्पर्शन कमी असल्यामुळे तो जास्त कन्सिस्टंट. ठीक आहे. सो लास्ट पॉइंट ऑफ टुडेज लेक्चर इज स्टँडर्ड डेव्हिएशन. दिसतंय का? एकदा कन्फर्म करा. सर दिसतंय? Yes, sir. ओके. द सिम्बॉल ऑफ द स्टँडर्ड डेव्हिएशन इज सिग्मा. मीनला आपण पाहिलं होतं एक्स बार इज मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन इज सिग्मा. एसडी पण म्हणतात, एसडी. ओके. अँड काय रिलेशन आहे स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हॅरियन्स मध्ये? व्हॅरियन्स आपण पुढे बघणार आहे पुढच्या लेक्चरला. सो स्टँडर्ड डेव्हिएशन इज अंडर रूट ऑफ व्हॅरियन्स, और व्हॅरियन्स इज काय म्हणतो आपण त्याला, स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, हा दोघांतला रिलेशन आहे. आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचे फॉर्म्युले बघा, पहिलंच क्लिअर केलं तर 3 फॉर्म्युले असणार. सिम्पल डेटाचा एक, अनग्रुप डेटाचा एक आणि ग्रुप डेटाचा एक. कधी पण सॉफ्टवेअर अप्लाय केलं तुम्ही, सॉफ्टवेअरने स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू काढली तर मॅन्युअली पण काढून बघायची. ओके, आता तुम्ही म्हणताल 6 फॉर्म्युले दिसतात, 1, 2, 3, 4, 5, 6. हे काय आहे तेवढे? तर लिमिट आहे. फ्रिक्वेन्सी, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी 30 पेक्षा जास्त असतील तुम्ही हे 3 वापरणार, आणि समेशन ऑफ फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू तुमची 30 पेक्षा कमी असेल, टोटल प्लांट किंवा टोटल टेस्ट ॲनिमल, झुलॉजीमध्ये एखाद्याने टेस्ट ॲनिमल वापरले ते 30 पेक्षा कमी आहेत, टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा सम ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स, तर तुम्हाला हे 3 फॉर्म्युल्यापैकी कुठला एक वापरायचा. आणि जर मोर दॅन 30 असतील आणि लेस दॅन 30 असतील तर ह्या 3 पैकी एक वापरा. ओके, आता हे कसं ठरेल? सिम्पल डेटा असेल आणि मोर दॅन 30 असतील तर हा फॉर्म्युला आहे, आणि सिम्पल डेटा असेल आणि लेस दॅन 30 असेल तर यू कॅन यूज दिस. अनग्रुप डेटा मोर दॅन 30 इज दिस, and ungroup data less than 30 is this. Group data more than 30 is this, and group data less than 30 is this. पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. कसं आहे बघा, सिग्मा और स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू अंडर रूट सगळीकडे आहे. फक्त तुम्हाला सिंपल डेटामध्ये मोर दॅन 30 साठी काय करायचं आहे? समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर घेऊन डिवाइडेड बाय स्मॉल एन आहे सिंपल डेटामध्ये. आणि तो जर लेस दॅन 30 असतील
सगळं सेम राहील, फक्त n-1 करायचं इथे. समजा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 38 असतील, मोर दॅन 38 असतील स्मॉल n, तर इथे तुम्हाला घ्यायचे 37. डिवाइड करताना इथे 38 नी करायचं, इथे 37 नी करायचं. सेम आहे सगळं. आता हेच राहील, फक्त इथं स्मॉल एनच्या ऐवजी खाली सगळीकडे कॅपिटल एन आला, कारण की फ्रिक्वेन्सी असते. अनग्रुप डेटामध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली असते, ग्रुप डेटामध्ये फ्रिक्वेन्सी असते, म्हणून स्मॉल एनच्या ऐवजी वापरायचा कॅपिटल एन. ओके, आणि इथे फ्रिक्वेन्सी असते म्हणून सेम ब्रॅकेट आहे, एक्स मायनस एक्स बारचा ब्रॅकेट स्क्वेअर, फक्त त्याला मल्टिप्लाय केलं एफ ने, फ्रिक्वेन्सी. समेशन ऑफ एफ मल्टिप्लाय बाय एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल एन. This will be the formula for ungrouped data when summation of f is more than 30. आणि सेम फॉर्म्युला फक्त n-1 केलं, लेस दॅन 30 स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि खाली या ग्रुप डेटासाठी सगळं सेम राहील, फक्त आपल्याला माहिती ग्रुप डेटामध्ये एक्स नसतो, काय असतो, यम असतो. सेम फॉर्म्युले दोन्ही, फक्त एक्सच्या ऐवजी ते यम टाकला. यम मीन्स, यम म्हणजे काय कोण सांगतो? ग्रुप डेटामध्ये आपण यम कशाला म्हणतो? पॉइंट्स, मिड पॉइंट, राईट. मिड पॉइंट, क्लासचा ग्रुपचा मिड पॉइंट काढतो आपण, अपर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइडेड बाय 2, त्याला आपण यम म्हणतो. मी एवढा फास्ट जातोय राईट आजच्या लेक्चरमध्ये का, तर मला असं वाटतं तुम्ही सगळे पीएचडी वाले, यू हॅव नाही का, ते स्केल आहे तुमचं, की तिथे मी खूप फास्ट गेलो तरी तुम्हाला कॅच करता येईल. आय होप करताय तुम्ही. हे बघा, हे एम इज नथिंग बट द मीडियन मिड पॉइंट. ओके, सो सेम फॉर्म्युला असतील, फक्त एक्सच्या ऐवजी 3 मध्ये n-1 केलेलं आहे डिनॉमिनेटरला, आणि ते n आहे. ओके, सो एक प्रॉब्लेम सिंपल डेटाचा, एक अनग्रुप डेटाचा आणि एक ग्रुप डेटाचा. दिस इज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. ओके, बघा सिंपल डेटाचा स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं, सगळीकडे लागणार आहे पीएचडी मध्ये, लक्ष द्या. हा तुमचा डेटा आहे, सिंपल डेटा 10, 13, 17, 22, 27, 30, 31 अँड 32. काही नाही, 3 कॉलम करायचे. पहिला कॉलम एक्स वाला, दुसरा एक्स मायनस एक्स बार, आणि तिसरा एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. हे का ठरवलं, कसं ठरवलं, तर फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला कसा लिहायचा, नंबर मोजा किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 8 आहे, म्हणजे लेस दॅन 30. आणि लेस दॅन 30 साठी कुठला फॉर्म्युला आहे, दिस वन. म्हणजे मला आता पहिल्या प्रॉब्लेम साठी हा फॉर्म्युला वापरायचा, n-1 वाला. मग आता मला ह्या फॉर्म्युल्यात काय पाहिजे, तर एक्स मायनस एक्स बारचा ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे आणि त्याची सम करायची. ओके, सो मला याच्यानुसार हे 3 कॉलम बनवायचे. फर्स्ट कॉलम विल बी एक्स, सेकंड कॉलम विल बी एक्स मायनस एक्स बार, आणि थर्ड कॉलम विल बी एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. कसं करायचं, ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहून घ्या. 10 फ्रॉम 10 to 32, ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. 10, 13, 17, 32, 27, 30, 31, 32, राईट. आणि याची दुसरा कॉलम घेतला, एक्स मायनस एक्स बार, नंतर एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. आता मला एक्स मायनस एक्स बार करायचं इथे, म्हणजे मला एक्स बार लागणार, एक्स बार. एक्स म्हणजे तुमचा ह्या व्हॅल्यू, आणि एक्स मायनस एक्स बार म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू म्हणजे मीनची व्हॅल्यू लागेल. आणि आपल्याला माहिती आहे सिंपल डेटा, हा सिंपल डेटा आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल डेटा ऑफ मीन, आता डिस्कस केलं त्यांनी, कोण सांगतो सिंपल डेटाचा फॉर्म्युला काय आहे मीनचा? of all the values divided by the number of values. Yes. So मी ह्या व्हॅल्यू सगळ्याची सम करून घेतली, ती आली 182. समेशन ऑफ ऑल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 182, आणि डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 8. मग 182 डिवाइडेड बाय 8 करा, हे पाहायचं. 182 डिवाइडेड बाय 8, द एक्स बार ऑफ द डेटा इज 22.75. याचा अर्थ असा होतो की जरी व्हॅल्यू 10 पासून 32 पर्यंत पसरलेले आहेत, पण ह्या डेटाची मीन आहे 22. ओके, आणि मग काय करा, मीनची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 22.75. ही व्हॅल्यू प्रत्येक एक्स मधनं वजा करा. 10 मधून 22.75 वजा केलं, मायनस 12.75. 13 मधनं मीन वजा केली, 22.75, तो आला 9, मायनस 9.75. प्रत्येक ऑब्झर्वेशन मधनं मीनची व्हॅल्यू वजा करा, ती केल्या एक्स मायनस एक्स बार. आणि लास्टला तुम्हाला करायचं, तुम्हाला हे साईन घालवायचं. यू डोंट नीड दिस साईन, और यू डोंट वॉन्ट दिस साईन फॉर नेक्स्ट स्टेप. मग आता तुम्ही त्याचा स्क्वेअर केलं, स्क्वेअर केला की साईन जाणार. एक्स मायनस एक्स बारचा म्हणजे 12.75चा स्क्वेअर 162.56, 0.75चा स्क्वेअर
0.56, 7.25 square 52.56, 9.25 square 85.56, राईट. सो x मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर करून घेतलं आणि याची सम केली 515.48. बस ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 515.48. ही व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. स्मॉल एन माहिती तुम्हाला 8, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 8 आहेत. बस फक्त फॉर्म्युला टाका. हा तुमचा फॉर्म्युला सिग्मा इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय एन मायनस 1. वरची व्हॅल्यू तुम्ही काढून घेतली समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर 515.48 इथे घेतली. एन तुमचा 8 आहे, -1 झाला 7, म्हणजे 515.48 डिवाइडेड बाय 7. It will going to become 73.64 and the answer will be 8.558. So conclusion काय येईल? The standard deviation of the given data is 8 point. Deviate किती झालाय 8.58. याचा अर्थ असा होतो, अर्थ समजला पाहिजे एसडीचा. जर मी हा डेटा वर बघितला, हा जर मी डेटा बघितला आणि याचा मीन आहे 22 मीन आहे. ओके, तर 22 मीन पासून एक एसडी ची व्हॅल्यू आपली 10 आहे किंवा 8 आहे. तर 22 मायनस 8 आणि 22 प्लस 8 ह्या रेंजमध्येच मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. 22 तुमची मीन आहे फॉर एक्झाम्पल, 22 मायनस 8 आणि 22 प्लस 8 ह्या रेंजमध्येच तुमच्या मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. त्याला आपण म्हणतो एसडी. एसडी आला तुमचा 8.58. ओके, दिस इज दी एसडी ऑफ सिम्पल डेटा. आणखी एक प्रॉब्लेम आहे आता, एसडी ऑफ अनग्रुप डेटा. येस, स्टँडर्ड डेविएशन ऑफ अनग्रुप डेटा. इथे थोडं किचकट होईल. तुम्ही हा डेटा आहे तुमचा व्हेरिएबल आणि ही फ्रिक्वेन्सी. आता अनग्रुप डेटासाठी तुम्हाला माहिती आहे अनग्रुप डेटा ह्या त्याचा मीन कसा काढतो आपण? एक्स बार इज इक्वल टू काय करतो आपण? एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ व्हॉट एफ एक्स डिवायडेड बाय कॅपिटल एन. झालेलं आहे आपलं. मग एफ एक्स तुम्ही एक कॉलम ऍड केला, एफ एक्स 2 × 21, हा एक्स आहे, हा एफ आहे. 2 × 21 42, 4 × 24 ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून इथे लिहिलं, तो तुमचा एफ एक्स आला. त्याची सम करून घेतली 1202 आणि एफ एक्स डिवायडेड बाय एन 186. तो तुमचा आला मीन. बघा 1202 डिवायडेड बाय इथे दिसतंय 1202 डिवायडेड बाय 186, तो आला 6.46, 6.46 तुमचा मीन आला. आणि तो मीन आता प्रत्येकातनं एक्स मधनं वजा करा. हा एक्स आहे तुमचा, प्रत्येकातनं 6 वजा करा. 6.46, 2 वजा 6.46, 4.46, 4 वजा 6.46 मायनस 2.46, 6 मायनस 6.46 0.46. म्हणजे प्रत्येक एक्स मधनं एक्स बार वजा करा. तो झाला तुमचा हा कॉलम. त्याचा स्क्वेअर केला, प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर केला, तो आला हा कॉलम. राईट, म्हणजे इथपर्यंत आलं नॉर्मल एक्स मायनस एक्स बार स्क्वेअर पर्यंत. पण फॉर्म्युला काय आहे माझा? अनग्रुप डेटाचा एसडी एक्स मायनस एक्स बार स्क्वेअरला तुम्ही एफ नी मल्टिप्लाय केलेला फॉर्म्युलामध्ये आणि डिवायडेड बाय कॅपिटल एन. ओके, सो कॅपिटल एन मायनस 1 का नाही केलं? तर मोर दॅन 38 व्हॅल्यू. मग अशी सांगितलं लेस दॅन 30 असेल तर एन मायनस 1 करायचं. मग आता तुम्ही इथपर्यंत आले, एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर केला, फक्त आता त्याला एफ नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ही व्हॅल्यू जी दिसते तुम्हाला एक्स मायनस एक्स बार, त्याचा एफ कुठला आहे? फ्रिक्वेन्सी 21. सो लक्षात ठेवायचं, ह्या व्हॅल्यूला 21 नी मल्टिप्लाय केलं ती आली 417.69. नंतर 6.05 मल्टिप्लाय बाय 24. प्रत्येक व्हॅल्यूला त्याच्या फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय एफ नी मल्टिप्लाय त्याला 145.2. 0.21 मल्टिप्लाय बाय 27, the value is 5.67. 6.45 मल्टिप्लाय बाय 31, व्हॅल्यू इज 199.95. आणि मग ह्या सगळ्याची सम आली, ह्या लास्ट कॉलमची सम केली, ती आली 1661.94. 1661.94. बस ही डायरेक्ट घ्या, डिवायडेड बाय हे करा एन, त्याचा स्क्वेअर रूट घ्या, तुमचा एस डी आला. हे पहा 1661 ही वरती आलेली व्हॅल्यू डिवायडेड बाय कॅपिटल एन 186. The answer will be 8.93 and yes, the square root will be 2.98. So this is the standard deviation of the given data is 2.98 ungroup data साठी. ग्रुप डेटा साठी सेम करायचे. बघा ग्रुप डेटा ऑफ स्टँडर्ड डेविएशन, हा तुमचा ग्रुप डेटा इथे क्लास दिलेला आहे आणि इथे त्याची फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्हाला देताना तुमच्याकडे रिसर्च नंतर एवढाच येणार, हे दोनच कॉलम येणार. आफ्टर युअर एक्सपेरिमेंट यू विल गोइंग टू रिसीव क्लास अँड फ्रिक्वेन्सी. तुम्हाला हे पुढचं सगळं ऍड करायला लागतं थेसिस मध्ये, हे सगळे कॉलम. ओके, तुमच्याकडे ग्रुप मिळणार आहे
आणि फ्रिक्वेन्सी. सर दिसते का स्क्रीन? Yes, sir. Yes, sir. Yes, Okay. sir. So, at the end of your experiment, you will going to get group and frequency. तुम्हाला त्याचा हे ग्रुप पाहून तुम्हाला कळालं हा ग्रुप डेटा आहे. मी सांगितलेलं आहे पहिला कॉलम बघून तुम्हाला कळतं अनग्रुप आहे, ग्रुप आहे का काय. ग्रुप डेटा आहे आणि ग्रुप डेटा साठी फ्रिक्वेन्सीची सम करून बघायची किती आहे. 120 आहे. 1 मोर दॅन 30. मोर दॅन 30 साठी फॉर्म्युला सिलेक्ट केला. तो फॉर्म्युला आहे तुमचा एसडी चा. हा फॉर्म्युला समेशन ऑफ एफ इंटू एम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय कॅपिटल एम. राईट. मला हे सगळं काढून घ्यायचं आता. त्यासाठी कॉलम ऍड करा. पहिला कॉलम म्हणजे ग्रुपचे तुम्हाला मिड पॉईंट काढून घ्यायचा. मिड पॉईंट 1150 टू 1200चा मिड पॉईंट आला 1175. कसं काढला? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइडेड बाय 2 और लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइडेड बाय 2. 1200 अधिक 1250 डिवाइडेड बाय 2 केलं तर 1225 येईल. 1250 अधिक 1300 डिवाइडेड बाय 2 केलं तर 1285. मिड पॉईंट काढून घेतला. आता एफ एम करायचं. एफ एम का तर आपल्याला याचं मीन काढायचं आणि मीन ग्रुप डेटाचा मीनचा फॉर्म्युला हा आहे समेशन ऑफ एफ एम डिवाइडेड बाय कॅपिटल एन. म्हणून मी मीन नीट घेतलेला आहे. अर्थमॅटिक मीनचा फॉर्म्युला आहे. एफ एम कसं काढणार तुम्ही? 39 इंटू 11.1175. ओके. फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय मिड पॉईंट ऑफ रिस्पेक्टिव्ह ग्रुप 48 इंटू 1225. तो इथे आला. 34 इंटू 1275 तो इथे आला. सो दिस इज एफ एम. आणि एफ एम नंतर तुम्ही एफ एम ची सम केली ती आली 1,47,975. 1,47,975 आणि कॅपिटल एन इज 121. काही नाही. मीन काढून घ्या. ही व्हॅल्यू वर घ्या. डिवाइडेड बाय एन कॅपिटल एन 121 121. युअर मीन इज 1222.93. ओके. 1222 डिवाइडेड 0.93. मीनची व्हॅल्यू एकदा आली तुमच्याकडे मग पुढचा कॉलम ऍड करा. एम मायनस एक्स बार हे जे मीन आहे मिड पॉईंट आहे त्या प्रत्येक मिड पॉईंट मधून मीनची 1222 वजा करा. तुम्हाला इथं आलं. याच्यातनं 1222 वजा केले 47.96. याच्यातनं वजा केले 2.07. यातनं वजा केले 52.07. याचा प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करा. तुम्हाला इथे 47.93 स्क्वेअर 2.07 स्क्वेअर 52.07 स्क्वेअर आणि एकदा ह्या व्हॅल्यू मिळाल्या 3 प्रत्येक व्हॅल्यूला त्याच्या एफ नी मल्टिप्लाय करा. 39 into 2297.28. The answer will be 89,593.92. 48 into 4.28. Answer will be 205.44. In this way, find out f into m minus x bar bracket square. हे आलं. या 3 व्हॅल्यू आल्या. याची सम करा. ती आली 1,81,982.88. आणि एकदा ही व्हॅल्यू मिळाली हिला फक्त याने मल्टिप्लाय डिवाइड करायचं 121. त्याचा रूट घ्या. स्क्वेअर रूट घ्यायचा. बघा 1,81,982.88 divided by 121. व्हॅल्यू आली 1503.99 and the final answer is 38.78. So the conclusion, your conclusion will be the standard deviation of the given data is 38.78. Right? Okay. Now SD जर काढला, SD काढता आला फक्त ह्या SD च्या व्हॅल्यूला परत एक सांगतो. फक्त SD च्या व्हॅल्यूला टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती आहे? 121. त्याच्या स्क्वेअर रूटनी म्हणजे खाली रूट घ्यायचा 121 चा स्क्वेअर रूट डिवाइड केलं. SD ला जर तुम्ही 121 च्या स्क्वेअर रूटने डिवाइड केलं तर तुमची स्टँडर्ड एरर भेटते. इफ यू डिवाइड व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड डेविएशन बाय स्क्वेअर रूट ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इट विल गोइंग टू गिव्ह यू स्टँडर्ड एरर. ओके. आणि ती एरर काढून तुम्हाला तुमच्या बार डायग्राम मध्ये एरर बार टाकता येतात. अशा मी पाहिजे जर मला मी टाकलं इथं बार डायग्राम विथ एरर बार. एरर इमेजेस बघू आपण. दिसतोय हा बार? मोठं करतो. हा यस. दिसते की डायग्राम सगळ्यांना? कर्सर बघा. हे जे दिसतंय बारच्या वर त्याला आपण म्हणतो एरर बार. खूप महत्वाचं आहे. एरर बार असल्याशिवाय चांगल्या क्वालिटीचे जर्नल ऍक्सेप्ट करत नाही डेटा. म्हणजे एरर काढल्याशिवाय. आणि स्टँडर्ड एरर कशी काढायची? पहिले यू हॅव टू कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेविएशन अँड डिवाइड द व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड डेविएशन विथ
व्हॉट स्क्वेअर रूट ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे पहा तुम्ही गुगलला जरी टाकलं हाऊ टू कॅल्क्युलेट, हे इथे बघा हाऊ टू कॅल्क्युलेट स्टँडर्ड एरर. फक्त इथे लास्ट पॉईंट नंबर 6 वाचा, डिवाइड द स्टँडर्ड डेविएशन व्हॅल्यू. किती महत्वाचं आहे स्टँडर्ड डेविएशन. डिवाइड द स्टँडर्ड डेविएशन बाय स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ मेजरमेंट टू गेट द स्टँडर्ड एरर. फक्त एसडी ची व्हॅल्यू काढून त्याच्या खाली डिवाइड बाय टोटल स्क्वेअर रूट करायचा, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशनचा तुम्हाला स्टँडर्ड एरर भेटेल. आणि ती एरर भेटल्यानंतर तुम्हाला असे बार डायग्राम काढता येतील की ज्याच्यात एरर बार असतील. इथे दिसते बघा, प्रत्येकाला एरर बार आहे. ओके, एरर बारचा अर्थ असा होतो की स्टँडर्ड एररचा मिनिंग असा होतो की हा बार दिसतोय तुम्हाला पहिला. ओके, हा बार एवढा वर पण जाऊ शकतो आणि एवढा खाली पण येऊ शकतो. म्हणजे तुम्ही जगाला सांगताय की जरी पेपर पब्लिश केला असेल आणि हे जर माझं ऑब्झर्वेशन आहे फर्स्ट, जर अमेरिकेत किंवा बाहेर एखाद्या देशात तुमचा एक्सपेरिमेंट सेम रिपीट केला कोणी, तर तो तुमची व्हॅल्यू एवढी वाढू पण शकते त्यांची किंवा एवढी कमी पण होऊ शकते. म्हणजे तुम्ही सेफ होता. एरर ज्यावेळेस टाकता तुमच्या रिझल्टमध्ये, यू बिकम्स नाही का, यू आर गोइंग टू गिव्ह रेंज, यू आर गिव्हिंग रेंज टू द पीपल. तुम्ही त्यांना सांगताय की एवढी रेंज आहे, इथपासून इथपर्यंत येऊ शकते व्हॅल्यू, कमी पण होऊ शकते जास्त पण होऊ शकते. म्हणजे आय एम सेफ. मी जर एक्झॅक्ट सांगितली व्हॅल्यू की ह्या गोष्टीला यांनी ट्रीटमेंट दिल्यावर प्लांटची ग्रोथ एवढी येते 2 वीक नंतर टोमॅटोची, फॉर एक्झाम्पल हाईट दिली मी बारच्या डायग्राम मध्ये, एरर टाकलीच नाही, कोणी पण ऑब्जेक्शन घेऊ शकतं इन फ्युचर की आम्ही सेम करून बघितलं हाईट एवढी आली नाही, काहीच आन्सर नाही तुमच्याकडे. पण जर तुम्ही एरर काढली आणि ती एरर टाकली बारमध्ये, तर तुम्हाला त्यांना तुम्ही सांगताय की जरी मी एवढी सांगितली होती पण ती एवढी वाढू शकते किंवा एवढी कमी होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की एरर बार खूप मोठा पाहिजे. जेवढा मोठा एरर बार तेवढे तुम्ही एक्सपेरिमेंटेशन वीक केलेले. एरर बार टाकणं चांगलं, स्टँडर्ड एरर काढणं चांगलं, पण एरर कमी पाहिजे. ती कशी कमी करायची आणि एरर बार छोटा कसा येतो एक्सपेरिमेंट मध्ये, ते मी नेक्स्ट लेक्चरला काही ट्रिक सांगेल. त्या ट्रिक वापरल्या तर एरर बार छोटा येऊ शकतो, म्हणजे तुमची एरर कमी होते. स्टँडर्ड एरर एक्सपेरिमेंटेशन मध्ये खूप ट्रेसमध्ये असायचे ऍट द टाइम ऑफ डुईंग माय पीएचडी. माय क्लासमेट का माझे बॅचमेट, एरर जास्त आली तर काय करणार, गाईड ऍक्सेप्ट करणार नाही. जर तुमची एरर जास्त आली तर गाईड म्हणेल खूप मोठी एरर झाली आहे, एक्सपेरिमेंट परत लाव. त्या केसमध्ये एरर कमी कशी करायची, मॅन्युअल एरर आहे, स्टँडर्ड एरर म्हणजेच मॅन्युअल एरर, ती कमी कशी करायची आपण नेक्स्ट लेक्चरला बोलू. सो इन टुडेज लेक्चर आय हॅव डिस्कस्ड various points like